नमस्कार मंडळी, फॅमिली ड्रामा आणि झी5च्या या जबरदस्त एपिसोड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, तुमच्या आवडत्या मालिकांमध्ये आलेले नाट्यमय प्रसंग तुम्हाला मंत्रमुग्ध करतील. विशेषतः तुला जपणार आहे या नव्या कोऱ्या मालिकेतील घटना तुमच्या मनाचा थेट ठाव घेतील. कहाणी एका थरारक वळणावर आलीये. अथर्व मॉर्निंग वेदा. शाळेसाठी निघालेल्या वेदाचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो. बाळा, आज तरी सोडू का तुला शाळेत? वेदा, डबा नकोय? तर मंजिरी वेदाच्या हातातून बाहुली काढून घेते. आणि मी काय म्हणाले होते तुला, बाहुली नाही घेऊन जायची शाळेत. आणि वॉकमॅनने वेदा हॅव अ नाईस डे. दरम्यान मायाच्या मनात कपट शिजू लागतं. मंजिरी दुखी अथर्वला समजावण्याचा प्रयत्न करते. बोलेल, थोडा वेळ दे तिला. आई ती माझ्याकडे बघत पण नाही. बोलणं तर लांबची गोष्ट आहे. शाळेच्या बसमध्ये वेदाच्या मनात अंबिकाच्या आठवणी दाटून येतात आणि ती पार गलबलून जाते. नीज बाळा रात्र झाली, दाटतो अंधार आहे. प्रेक्षक हो, या भावनिक प्रसंगाने तुमचं मनही पार हेलावून जाईल. पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील घटना तुम्हाला तुमची पापणीही लवू देणार नाही. वसू थेट तनयाच्या कटात सामील असलेल्या महिला डॉक्टर समोर उपस्थित होते. एक मिनिट डॉक्टर. वसू डॉक्टरची उलट तपासणी सुरू करते. हो झाला ना. हे काय झाला? अच्छा, या ना बसा. चहा कॉफी काय घेणार? या. नाही हो, बसत नाही. आता पेशंट वाट बघतायत ना, निघते. अहो मलाही तेच विचारायचं आहे, पेशंट बद्दलच विचारायचं आहे. डॉक्टरी काळजीचा आव आणत हो, तिची काळजी घ्यायला पाहिजे तुम्हाला. तिच्या प्रश्नांना उत्तर देऊ लागते. किती विकनेस आलाय तिला. या दिवसात खूप काळजी घ्यायला पाहिजे, जपलं पाहिजे तिला. आणि तिला ताण येईल असं काहीही करू नका. हो ना, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. नाही, खरंच ताण घेते ती आणि सतत छोट्या दोघांमध्ये सामना रंगतो. अहो असं होतं या दिवसामध्ये. हार्मोनल चेंजेस झालेले असतात, त्याशिवाय तिचं फर्स्ट ट्रायमिस्टर चालू आहे ना. असं होतं, पण जपा तिला, काळजी घ्या. काळजी नाही घेतली तर काहीही होऊ शकतं. हां, चला येते मी. डॉक्टर अहो थांबा. नाही, मला अजून काहीतरी विचारायचं होतं तुम्हाला. ही सोनोग्राफी नक्की कोणी केली हो? मी केली का? नाही, मग तुम्हाला काहीच कसं नाही माहीत प्रेग्नन्सीबद्दल? पण अखेर वसू डॉक्टरचा बुरखा टराटरा फाडतेच. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? मी खोटं बोलतेय? माझ्या डायग्नोसिसवर शंका आहे तुम्हाला? मला तर तुमच्या डॉक्टर असण्यावरच शंका आहे. मॅडम, माइंड युअर लँग्वेज. एक तर पेशंटला तपासायला मला घरी बोलवून घेतलं आणि वरून माझा इन्सल्ट करताय. तुम्हाला डॉक्टर म्हणवताना लाज कशी नाही वाटत हो? डॉक्टर लोकांचे जीव वाचवतो, देव म्हणतात त्याला. आणि तुम्ही डॉक्टर नाही, बहुरूपी आहात, बहुरूपी. अहो तुम्ही काय बोलताय, कुणाशी बोलताय, काही कळतंय का तुम्हाला? कळतंय ना. आणि जे कळायला हवं होतं ना, तेही आधीच कळलं. तनया प्रेग्नेंट नाही. मंडळी, लक्ष्मी निवास या महामालिकेतील चढ उतार पटकन जाणून घ्या. अरे मॅडम, काकूंना भेटायला. सिद्धू दळवींच्या घरी येतो. आजही माझ्या आईने कुठे सोडायला सांगितलंय का? भावना त्याचा कावा अचूक नाही ओळखते. नाही, अहो ते फक्त भेटायला आलो होतो. भेटायला का चहा प्यायला? नाही, आधी काकूंना भेटेन, मग त्या चहा देतीलच की. पण काकू घरातच नाहीयेत, त्यामुळे चहा नाही मिळणार तुम्हाला. नाही आहेत काकू? कुठे गेले? तुम्हाला काय करायचंय? देवळात गेलीये. ऍक्च्युली काल तुमच्या बॅग मधून हे प्रिस्क्रिप्शन पडलं होतं. म्हणजे मी देणारच होतो, पण म्हटलं प्रिस्क्रिप्शन देऊन काय करणार, म्हणून औषधं आणली आहेत. आणि शेवटी त्याच्यावर हलके रागावतेही. हा चांगुलपणाचा माझ्यासमोर आणायचा नाही. माझ्या मुलीची काळजी कशी घ्यायची ना, हे मला चांगलं माहितीये. तुम्ही शिकवू नका. मॅडम, पण
नंतर सिद्धू लक्ष्मीला देवळात गाठतो. अरे काकू, अरे हे आपलं असं देवळात भेटणं अगदी ठरलेलं आहे नाही? हो ना काकू, अहो आपल्या मैत्रीची सुरुवात म्हणजे देवळात झाली होती. हो रे बाबा, देवानेच हा खास मित्र पाठवलाय माझ्यासाठी, जो सतत संकट समयी माझ्यासाठी धावून येतो. लक्ष्मी आपल्या मनातील भावना त्याच्या समोर व्यक्त करते. क्या बात आहे हो काकू, आज एकदमच खुश दिसताय तुम्ही. काय झालंय काय? हो रे बाळा, खरंच आनंदात आहे मी. हरीशचं दुकान सुरू झालं ना रे, आता कसं मार्गाला लागेल तो. सगळं सुरळीत चाललंय बघ. आता फक्त माझ्या भावनाला एक चांगला जोडीदार मिळाला ना की देव पावला तिच्या म्हणायचं. बोलण्याने सिद्धूच्या अंगात असा काही उत्साह संचारतो की पाहता सोय नाही. ही इच्छा आहे ना नक्कीच पूर्ण होणार बघा तुम्ही. तिच्यावर प्रेम करणारा एक चांगला जोडीदार नक्कीच मिळेल बघा तुम्हाला. तुझ्या तोंडात तूप साखर बाळा. बरं निघू मी? नाही अहो थांबा ना, मी 2 मिनिटात दर्शन घेऊन येतो, मग सोडतो ना तुम्हाला घरी. थांबा 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 आलो. अरे बायको, प्रेक्षक हो, लाखात एक आमचा दादा मध्ये तर भरपूर नाट्य घडून गेले. हो गत्ते माझं ससूल. अजून किती दिवस नाराज राहणार आहे आमच्या? हा, सोडा की आता राग. 4 दिवस बाबांनी सांगितलं माहेर राहायचं, राहिली. शेवटी किती केलं तरी बाईसाठी सासर महत्वाचं. त्यामुळे आता काय करायचं, आजचा कार्यक्रम संपला की सगळं आवरायचं आणि माझ्याबरोबर घरी निघायचं. शत्रुघ्न तेजूवर दमदाटी करू लागतो. येणार ना? म्हणजे उगाच ईशाची परीक्षा घेऊ नको एवढंच माझं सांगणं होतं. आपली बायको आपल्याला जुमानत नाही हे पाहून खुंची शत्रुघ्न तिला धमकावू लागतो. ए, माझ कुणाला दाखवती? नवरा आहे ना तुझा? 4 दिवस इथं येतोय, प्रेमाने बोलतोय, बघवत नाही का तुला? याच वेळी सूर्या शत्रुघ्नचं बोलणं ऐकतो. डोक्यात जायचं नाही. तुझा माज उतरायला मला येळ नाही लागणार. शत्रू भाऊ ना, काय एवढी चिडचिड करतोय? चला आपण जाऊया. कुठं? अहो तुम्हाला थंड सरबत पाजतो, चला. तो शत्रुघ्नला एका खोलीत घेऊन जातो आणि त्याला चांगलाच धडा शिकवतो. शत्रुराव, पाहू नये म्हणून सांगतोय. बायकोला ना प्रेमानं मनवायचं असतं, धमकवायचं नसतं. आणि हे शेवटचं असं स्वप्नात जरी झालं ना, सोडणार नाही मी तुम्हाला. रसिको, नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील घटनांनी संपूर्ण महाराष्ट्राला गुंतवून ठेवलंय. लीला आणि सरोजिनी मध्ये मजेशीर गप्पा रंगतात. आणि कावा एजेंना एवढा आवडला, खूप कौतुक केलं आजी त्यांनी माझं. अरे वा, मस्त हा लीला. लीला, आता तुला कसं एकदम परफेक्ट कॉफी बनवता येते है ना? कावा एकदम छान परफेक्ट बनवता येतं. आता खरी शोभतेस तू तुझ्या परफेक्ट एजेची परफेक्ट बायको. छान 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 छान, चांगलं आहे बाबा. एका मुलीचं तिच्या नवऱ्यानं इतकं कौतुक केलं, इतकं कौतुक केलं, इतकं कौतुक केलं की ती मुलगी आपल्या जुन्या मैत्रिणीला विसरली. आजी असं काय म्हणताय हो? मैं तुम्हें भूलू ये हो नहीं सकता और आप मुझे भूलो ये मैं होने नहीं दूंगी आजी. कळलं 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 कळलं. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. नाही विसरलीयस तर मग मला किती फोन केलेस तू? आठवते? मला आठवते, एकदा केला होता. नाही नाही नाही, दोनदा केला होता. दोनदा, मला वाटतं 3दा 4दा 5 वेळा का 12 आजी वेळा आजी केला. बस, ओके ओके बस. मी सांगते की मी तुम्हाला कशी विसरले नाही. थांबा. बाबा, जाऊ नकोस कुठे, इथेच बस. तू जागेवरची हलू नकोस. तुला जे काही हवं असेल ते मला सांग, मी जाऊन आणते. कुठे जाऊ सांग. आजी आजी ती कपाट आहे ना, त्यातली एक पिशवी हवी आहे. आणते. तू हलू नकोस लीला. हो हो हो. दुखापतीने त्रस्त लीला सरोजिनीला कपाटातून एक पिशवी आणायला सांगते. एवढं सगळं काश्मीरवरनं आणलंय? आजी ती पिशवी. ही नाही नाही, बाजूची. ही. हा, काय आहे? मी सांगते, तुम्ही बसा. आजी लीलाने आणलेलं गिफ्ट पाहून सरोजिनी सुखावते.
मंडळी, पारू मालिकेत घडलेल्या काही महत्वाच्या घडामोडी देखील पाहूयात. का केलंस असं? पारू, किती जवळचं मानतो आम्ही तुला, आणि तू आमच्यापासूनच गोष्टी लपून ठेवल्यास. आणि पारू, तुला काय वाटतं ग, तू गोष्टी लपून ठेवशील आणि आम्हाला ते कधी कळणार नाही? आदित्य पारूला जाब विचारू लागतो. का केलंस असं? पारू आपल्या मनातील भावना व्यक्त करू लागते. आदित्य सर, माफ करा, पण गोष्टच अशी होती की तुम्हाला कसं सांगायचं हे माझ्या डोक्यात सुरू होतं. आणि सांगू तरी काय? जे काय भी सत्य आहे ते सत्य आहे की माझा भास हेच मला कळत नव्हतं. दोघांमधला भावनिक संवाद रंगत जातो. पण थोडा वेळ गेल्यानंतर मला कळलं हेच माझ्या आयुष्याचं सत्य आहे. आणि आता ते मी मनापासून स्वीकारलंय. सर, मी खरं सांगते, मला तुम्हाला सांगायचं होतं, माझं मन मोकळं करायचं होतं, पण प्रत्येक वेळी मी स्वतःला सावरलं, कारण मला स्वतःला कुणावरच लादायचं नाही. ठीक आहे, मग आज तुझ्या मनातलं सगळं बोलून टाक. पारूच्या मनात विचारांचं काहूर माजतं. हरीश सरांनी आदित्य सरांना मंगळसूत्राबद्दल सांगितलंय वाटतं. आदित्य तिला मन मोकळं करण्याची विनंती करतो. आदित्य सरांना समज सत्य सांगूनच टाकते. पारू, प्लीज, मी रिक्वेस्ट करतोय तुला, आज नको थांबू स्वतःला. तुझ्या मनातल्या भावना व्यक्त कर, मनातलं सगळं बोलून टाक. आणि शेवटी आदित्य सर, पारू धीर एकवटून बोलू लागते. मला तुम्हाला हे लई दिवसापासून सांगायचं होतं, पण सरप्राईज. मागे बघ. आणि जाता जाता मंडळी, ज्या मालिकेशिवाय तुम्हाला चैन पडत नाही त्या सावळ्याची जणू सावली याविषयी. सावली आजारी सारंगला पाणी देण्यासाठी येते. सारंग सर, मी हा पाण्याचा जग भरून ठेवला होता. बरं, हरकत नाही, मी पाणी देते. वा 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 वा. तेव्हा ऐश्वर्या तिथे येते आणि सावलीला सारंग समोर घालून पाडून बोलू लागते. सारंगची सेवा करण्याच्या बहाण्याने सतत त्याच्या आसपास घुटमळत असतेस ना. वहिनी, सारंग, तू काहीच बोलू नकोस. तुला हिचा प्लॅन कळत नाही. आता महाशिवरात्रीला हिने कसली तरी पूजा केली होती. आय एम शुअर तुझं वाईट व्हावं म्हणूनच हिने ही पूजा केली असणार आहे. हिचं आणि जगन्नाथचं काय सांगता येतं? यांचा काय प्लॅन आहे, काय करतायत? अँड इमॅजिन, त्यानंतर तुझा ऍक्सिडेंट झाला. आय एम शुअर ही तुझा जीव घेण्याचा प्रयत्न. ऐश्वर्या सावलीवर आरोप करण्यास सुरुवात करते. वाटेल ते बोलू नका, सावली ऐश्वर्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, कारण बोलल्याशिवाय गोष्टी कळत नाही. पण ऐश्वर्या काही केले थांबत नाही. जवळची माणसं जास्त घातक असतात. नाईलाजाने सावली ऐश्वर्याचा हात धरून तिला रूमच्या बाहेर आणते. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना त्यांची तब्येत ठीक नाहीये. निदान त्यांच्या समोर तरी असं नका बोलू. कळतं ना तुला एवढं? व्हेरी गुड. मग आता खरं खरं सांग, हे सगळं का केलंस? सारंगवर विघ्न यावं, त्याला त्रास व्हावा म्हणून केलंस ना? बोल, खरं बोल. पण तिथेही ऐश्वर्या सावलीवर आरोप करतच राहते. अखेर सावली ठामपणे आपलं म्हणणं मांडते. मी हे व्रत त्यांच्या भल्यासाठीच केलं होतं. उलट तुम्ही माझ्या व्रतामध्ये अडथळा आणलात आणि माझं व्रत पूर्ण होऊ नये म्हणून किती प्रयत्न केलेत तुम्ही. माझ्या समोर जास्त बोलायचं नाही. जास्त बोलावं लागेल ऐश्वर्या मॅडम, गरज आहे आता त्याची. आणि मला सांगा, मी पाण्याचा जग भरून ठेवला होता, मग तो रिकामा कसा झाला? रागाने लाल झालेली ऐश्वर्या संतापाच्या भरात सावलीवर हात उगारण्याचा प्रयत्न करते.
मंडळी, ही फक्त एक झलक झाली. या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी आताच झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व मालिका कधीही कुठेही, तेही एकदम फ्री. फक्त झी5 वर, कारण झी5 टीव्ही आहे आपला टीव्ही.